विद्यार्थ्यांचं या व्हर्च्युअल क्लासमध्ये मी प्रथम स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वी मधील प्रकरण क्रमांक 8 त्रिकोणमिती हे प्रकरण शिकणार आहोत. तर या प्रकरणाबाबतीत तुम्हाला या प्रकरणात आपल्याला त्रिकोणमितीची ओळख, त्यानंतर त्रिकोणमिती गुणोत्तरातील काही संबंध, त्रिकोणमिती गुणोत्तरे आणि विशिष्ट कोणाची त्रिकोणमिती गुणोत्तरे याच्या बाबतीत आपल्याला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रो, हे प्रकरण आपल्याला इयत्ता 9वी मध्ये काही भाग आहे आणि इयत्ता 10वीला एक त्रिकोणमिती प्रकरण आहे. तर हे प्रकरण तितकंच महत्त्वाचं आहे, कारण सुरुवातीला आपल्याला जो त्रिकोणमिती गुणोत्तर आहे, तो जो बेसिक पार्ट आहे तो आपण या 9वी मध्ये शिकणार आहोत आणि अतिशय सोपा आहे. विशेष करून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे प्रकरण कठीण जातं असं बोलतात, परंतु जर तुम्ही समजून घेतलं, एकूण 6च गुणोत्तर आहेत आणि ती गुणोत्तर जर आपण व्यवस्थित अभ्यास केले आणि त्याचे जर सूत्र लक्षात असतील तर आपल्याला हे प्रकरण अतिशय सोपं आणि सहज समजण्यासारखं आहे. मात्र सूत्रांचा आपल्याला वापर या ठिकाणी आहे. तर त्रिकोणमिती याला इंग्लिशमध्ये ट्रिगोनोमेट्री असं म्हणतात. TRI. ट्रिगोनोमेट्री. त्रिकोणमिती, ट्रिगोनोमेट्री. आता त्रिकोणमिती हा शब्द जो आहे 3 ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. तर त्याच्यामध्ये ट्राय, सो ट्राय, त्यानंतर गोनो अँड थर्ड इज अ मेट्री. तर ट्राय म्हणजे 3, TRI, ट्राय म्हणजे 3, GONO, गोनो म्हणजे बाजू आणि मेट्री म्हणजे मापन, म्हणजे 3 बाजूंचं मापन, थोडक्यात मोजमाप. तर हे आपण त्रिकोणमिती ही जी काही त्रिकोणमितीच्या सूत्रांचा वापर करून आपल्याला समुद्रातील जहाजाचं, त्याचप्रमाणे दीपस्तंभाचं अंतर हे काढण्यासाठी या त्रिकोणमितीच्या सूत्रांचा वापर करतात. त्याचप्रमाणे त्रिकोणमितीचा जो उपयोग आहे तो अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये, त्याचप्रमाणे खगोलशास्त्र, नौकाशास्त्र इत्यादी शाखांमध्ये हा केला जातो. तर आपण त्रिकोणमिती सुरुवात करूया. त्रिकोणमिती हे जी गुणोत्तर आहेत ते आपण फक्त काटकोन त्रिकोणात घेतली जातात, ते आपण बघूया. तर काटकोन त्रिकोण, फॉर एक्झाम्पल आपण एक काटकोन त्रिकोण घेऊया. ABC हा काटकोन त्रिकोण घेतला. तर त्रिकोणमितीची गुणोत्तरे आहेत ही आपल्याला लघुकोणाबाबतीत घेतात. म्हणजे हा B हा काटकोन आहे, इथे आपल्याला काटकोनाचं चिन्ह दर्शवलेलं आहे. A आणि हा C हे लघुकोण आहे. तर A कोण आणि C कोण या लघुकोणाबाबतीतच आपण त्रिकोणमिती गुणोत्तर घेतो, काटकोणाबाबतीत घेत नाही. तर आपण सुरुवातीला पाहूया. आता समजा कोण A हा लघुकोण आहे. या कोण A समोरची बाजू, म्हणजे इथं आपल्याला ती कोणती आहे, BC, म्हणजे कोण A च्या समोरची बाजू, कोण A च्या समोरील बाजू किंवा सम्मुख पण म्हणतात त्याला, सम्मुख बाजू. त्याचप्रमाणे आपल्याला ही जी बाजू आहे, आता एक कर्ण हा आपल्याला माहिती आहे काटकोणाच्या समोरचा काय असतो, कर्ण असतो. म्हणजेच हा कर्ण AC, हा तर रेख AC हा जो किंवा बाजू AC ही काय आहे, कर्ण आहे. त्यानंतर ही बाजू BC जी आहे ती कोण A च्या समोरील बाजू आहे. त्याचप्रमाणे कोण A च्या लगतची बाजू कोणती आली, तर AB, कोण A च्या लगतची बाजू. आता कोण A साठी आपण पाहिलं तर कर्ण आपल्याला समजतो. त्यानंतर कोण A च्या समोरील बाजू, बाजू BC, कोण A च्या लगतची बाजू कोणती आहे, बाजू AB.
म्हणजे लघुकोणाच्या सम्मुख भुजा आणि लगतची भुजा आणि कर्ण हे आपल्याला समजलं पाहिजे. आता मी ए च्या बाबतीत सांगितलं, आपण हाच त्रिकोण घेऊया आणि कोन सी च्या बाबतीत घेऊया. त्रिकोण मी पुन्हा काढतोय ते. तोच आपण इथे काटकोन त्रिकोण घेतला आणि आपण आता या ठिकाणी कोन सी च्या बाबतीत, म्हणजे कोन सी हा लघुकोण आहे, कोन सी च्या बाबतीत आपण सम्मुख भुजा, सम्मुख, आता हा कर्ण आहे आपल्याला माहिती आहे, काटकोणाच्या समोरची बाजू हा कर्ण. त्यानंतर कोन सी, हा सी च्या समोरची बाजू कोणती आहे तर ए बी, म्हणजे कोन सी च्या समोरील बाजू कोणती आहे ए बी. त्यानंतर मग एक कर्ण झाला, दुसरी समोरची बाजू झाली, मग ही राहिलेली कोणती असेल ती लगतची बाजू, कोन सी च्या लगत, लगत म्हणजे जवळ चिटकून असे असणार आहे. तर कोन सी च्या लगतची बाजू, म्हणजे हे जर समजलं सुरुवातीला तुम्हाला, सम्मुख भुजा आणि लगतची भुजा आणि कर्ण हे जर समजलं तर तुम्हाला त्रिकोणमिती गुणोत्तर लिहिताना सूत्राच्या वेळेस आपण बाजू कोणती आहे किंवा त्याची किमती आहेत त्या आपण लिहित असताना आपल्याला काही अडचण येणार नाही. तर त्रिकोण एबीसी मध्ये बी हा काटकोण आहे. आपण लघुकोणांची गुणोत्तरे घेणार आहोत. तर सुरुवातीला लघुकोण जे आपल्याला आहेत ते सुरुवातीला जे लघुकोण आहेत त्याच्या समोरील बाजू आणि लगतची बाजू हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर कोण ए च्या समोरील बाजू इथं बाजू बीसी आहे आणि लगतची बाजू कोणती आहे, कोण ए च्या लगतची बाजू ए बी आहे. त्याचप्रमाणे इथं तोच काटकोन त्रिकोण इथे घेतलाय, फक्त सी या कोणाच्या बाबतीत इथं मी सांगतोय की कोन सी च्या समोरील बाजू कोणती आहे ए बी किंवा सम्मुख भुजा आपण म्हणतात, आणि कोन सी च्या लगतची बाजू कोणती आहे बाजू बी सी. आणि इथं कर्ण आहे. कर्ण सर्वांना ओळखता येतो, काटकोणाच्या समोरची जी बाजू असते ती कर्ण असते. तर बी काटकोन दर्शवला म्हणजे समोरील बाजू एसी हा कर्ण आहे. इथं पण बी हा काटकोण आहे, समोरील बाजू कर्ण एसी आहे. तर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना सम्मुख भुजा आणि लगतची भुजा ओळखता येते त्यावेळेस आपल्याला सहजपणे त्रिकोणमिती गुणोत्तरे लिहायला जमेल. आता याच बाबतीत मी आता कोन ए च्या बाबतीत 3 गुणोत्तर, एकूण 6 गुणोत्तर आहेत, परंतु आपल्याला या 9वी मध्ये साइन, कॉस आणि टॅन अशी 3 गुणोत्तरे अभ्यासायची आहेत. आणि पुढची जी गुणोत्तरे आहेत ती अधिक माहिती म्हणून आपण या वर्गात शिकणार आहोत, परंतु जी 6 च्या 6 गुणोत्तर आहेत ते आपल्याला पुढच्या म्हणजे उर्वरित जे 3 आहेत या वर्गात आपण 3 शिकणार आहोत, त्याची उर्वरित जी आहेत ती आपण पुढच्या वर्गात शिकणार आहोत. तर तरी पण आपण अधिक माहिती म्हणून ती सर्व गुणोत्तरे घेणार आहोत इथे. तर आपण सुरुवातीला कोन ए च्या बाबतीतील गुणोत्तरे घेऊया. तर इथं समजा पहिलं गुणोत्तर जे आहे साइन, साइन गुणोत्तर, आता साइन ए असं लिहितो मी, कारण मी इथं एक गुणोत्तराच्या सम्मुख भुजा आणि लगतची भुजा दाखवली, इथे ए ची लिहितो आणि इथं सी ची लिहितो. तर बघूया आपण साइन ए म्हणजे सूत्र काय आहे, कोन ए च्या समोरील बाजू छेद कर्ण. आपल्याला लगेच लक्षात येते ए च्या समोरील बाजू कोणती आहे तर बीसी, म्हणून बीसी, बीसी कर्ण कोणता आहे कर्ण एसी, म्हणजे साइन ए बरोबर बीसी छेद एसी. म्हणून बीसी छेद म्हणजे समोरील बाजू छेद कर्ण हे सूत्र आहे त्याचं. आता आपण दुसरं गुणोत्तर घेऊया, कॉस ए. त्याचं सूत्र काय सांगते की कोन ए लगतची बाजू, ए च्या लगतची बाजू छेद कर्ण. सांगा इथं कोन ए च्या लगतची बाजू कोणती आहे तर ए बी बाजू आहे,
म्हणून ए बी छेद कर्ण कोणता आहे? हा, कोण ए च्या लगतची बाजू कोणती आहे? तर ए बी आहे आणि कर्ण कोणता आहे? एसी, म्हणून या ठिकाणी एसी. म्हणून कॉस ए बरोबर ए बी छेद एसी. बरोबर. आता टॅन गुणोत्तर आहे जे तिसरं, टॅन ए. ए कोणाचं टॅन गुणोत्तर आपण घेतोय. कोण ए चं टॅन गुणोत्तर काय सूत्र आहे त्याचं? तर कोण ए समोरील बाजू छेद कोण ए लगतची बाजू. म्हणून आता कोण ए च्या समोरील बाजू कोणती आपल्याला कळते, बाण दाखवला मी या ठिकाणी. तर कोण ए समोरील बाजू कोणती आहे? बीसी. आणि कोण ए लगतची बाजू कोणती आहे? ए बी. म्हणून टॅन ए बरोबर बीसी छेद ए बी. सोपा. पहा, काटकोन त्रिकोण आपण पाहिला इथं एक एक्झाम्पल म्हणून आपण काटकोन त्रिकोण एबीसी घेतलाय. या ठिकाणी आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की कर्ण, सम्मुख भुजा, लगतची भुजा हे ओळखता आलंच पाहिजे. तर इथं मी तुम्हाला सांगितलं कोण ए चे आपण, मी म्हटलं सुरुवातीला असं की लघु कोणाची आपण गुणोत्तर घेतोय. तर हा कोण ए आणि सी दोन लघु कोण आहेत. सी कोणाची तिथे दाखवलेत मी. ए कोणाची आपण इथं घेतली. तर ए कोणाच्या सम्मुख भुजा कोणती आहे? बीसी. समोरील कोणाच्या समोरची त्याला आपण सम्मुख भुजा असं म्हणतो. आणि लगत म्हणजे कर्ण या बाजूला, मग राहिलेली लगतची. तर फार सोपा आहे ओळखायला. तर ए बी ही काय आहे? लगतची बाजू. आता हे साइन ए हे गुणोत्तर जे आहे आपल्याला पहिलं त्रिकोणमितीतलं पहिलं गुणोत्तर साइन गुणोत्तर आहे, दुसरं कॉस गुणोत्तर आहे, तिसरं टॅन, चौथं कॉट, सेक आणि कोसेक अशी 6 गुणोत्तर आहेत. पण आपण सुरुवातीला 3 पाहूया आणि मग नंतर अधिक माहिती म्हणून ते पुढची 3 बघूया. तर या पाठात आपण साइन कॉस टॅन बघणार आहोत, फक्त 3 गुणोत्तर. तर ए कोणाची मी 3 गुणोत्तर लिहिली या ठिकाणी. आता मी सी कोणाची या ठिकाणी लिहितो. तर पहिलं गुणोत्तर आहे साइन सी, एस आय एन, साइन सी. इथं हे तिन्ही अक्षर जे आपण लिहितो त्यावेळेस एकाच उंचीचे असायला पाहिजेत, एस आय एन. त्यानंतर जो काही कोण आहे तो पुढे कॅपिटल अक्षरामध्ये असावा. आता साइनचं गुणोत्तर काय? त्या कोणासमोरील बाजू छेद करणं. माझा इथं सी कोण आहे म्हणून कोण सी च्या समोरील बाजू छेद करणं. पहा, कोण सी च्या समोरील बाजू कोणती आहे? इथे बघायचं. कोण सी च्या समोरील बाजू कोणती आहे? ए बी. म्हणून इथं ए बी छेद कर्ण कोणता या त्रिकोणात? तर कर्ण एसी आहे. सॉरी, एसी. त्यानंतर दुसरं गुणोत्तर जे आपण लिहिणार आहोत, कॉस सी बरोबर कॉसचं काय गुणोत्तर? लगतची बाजू छेद कर्ण. इथं मी लिहिलं बघ, इथे ए च घेतलं होतं म्हणून कोण ए च्या लगतची बाजू म्हटली. आता इथं कोण सी घेतलाय म्हणून कोण सी च्या लगतची बाजू कोण सी च्या लगतची बाजू छेद कर्ण. कोण सी पहा इकडं आकृतीकडे पाहायचं. कोण सी च्या लगतची बाजू कोणती आहे? बीसी. म्हणून बीसी छेद कर्ण कोणता आहे? एसी. म्हणून कॉस सी बरोबर बीसी छेद एसी.
तर आपण हवं तर बॉक्स करूया असं, म्हणजे लक्षात येईल. सॉरी, इथं लिहायचं साइन सी ए बी छेद एस. इथं कॉस सी त्याला आपला बी सी छेद एस. तिसरं जे आहे ते टॅन सी. टॅनचं गुणोत्तर आपल्याला माहिती आहे, समोरील बाजू छेद लगतची बाजू. तर इथं या कोणा सीच्या समोरील बाजू, कोण सीच्या समोरील बाजू, समोरील किंवा सम्मुख असा शब्द लिहिला तरी चालेल. समोरील बाजू छेद कोण सीच्या लगतची बाजू. बरोबर. कोण सीच्या समोरील बाजू, इथे बघा, कोण सीच्या समोरील बाजू कोणती आहे? ए बी. त्यानंतर सीच्या लगतची बाजू कोणती आहे? बी सी. आणि म्हणून टॅन सी बरोबर ए बी छेद बी सी. सोपं आहे. आता ज्यावेळेस आपल्याला ही गुणोत्तरे ओळखता येतात किंवा लिहिता येते, साइन ज्यावेळेस आपल्याला सुरुवातीला काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला कर्ण, लगतची बाजू, समोरील बाजू, लघुकोणाच्या लगतची बाजू, समोरील बाजू आणि कर्ण हे ओळखता येईल. त्यानंतर तुम्हाला हे सूत्र पण लिहिता येते. पण सूत्र पाठ असणं गरजेचं आहे, कारण साइन हे गुणोत्तर ज्यावेळेस आपण लिहितो त्या लघुकोणाचं, त्यावेळेस त्या कोणासमोरील बाजू छेद करणं हे लक्षात ठेवा. त्यानंतर कॉसचं ज्यावेळेस गुणोत्तर लिहितो, ज्या कोणाचा आपण लिहिणार आहे, ए असेल किंवा सी असेल, तर कोण त्या कोणालगतची बाजू छेद करणं. आणि टॅन ज्या कोणाचा आपण गुणोत्तर घेतोय त्या कोणासमोरील बाजू छेद त्या कोणालगतची बाजू. ज्या कोणाचं ए कोणासमोर घेत असेल तर ए कोणासमोरील बाजू छेद ए कोणालगतची बाजू. तर इथे समजा तुम्ही सी कोणाचं घेत असाल तर कोण सीच्या समोरील बाजू छेद कोण सीच्या लगतची बाजू. तर ही सूत्र तुमच्या लक्षात असतील तर आपल्याला सहजपणे ही उदाहरणं यातली उदाहरणं आपल्याला सोडवता येतील. आता आपण त्रिकोणमिती गुणोत्तरे आपण याच्यातली बघितली. थोडक्यात सूत्र लक्षात कशी ठेवता येतील आपण बघूया. आपल्याला ही गुणोत्तर जे आहे ते थोडक्यात कशी लक्षात ठेवता येईल. तुमच्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला हे लक्षात ठेवा असं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी ती जी सूत्र आहे ती तुमची तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर साइन गुणोत्तर इकडे लिहितो आता तुमच्या साइन गुणोत्तर बरोबर कोणासमोरील बाजू छेद कर्ण. हे तोंडपाठच पाहिजे लक्षात घ्या. त्यानंतर कॉस गुणोत्तर बरोबर कोणालगतची बाजू छेद कर्ण. त्यानंतर टॅन गुणोत्तर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू.
ही सूत्र तुमच्या लक्षात असतील तर आपण त्याच्या आधारे आपण उदाहरण सोडवणार आहोत. तर इन शॉर्ट असं कसं लक्षात ठेवता येईल? समजा साइन गुणोत्तर आहे, समजा साइन थिटा आहे, तर थिटा हा आपण एक कोण आहे असं समजा, लघु कोण आहे, आणि त्याचा असेल तर ही समोरील बाजू छेद करणं म्हणजे स फॉर समोरील बाजू छेद करणं, असं इन शॉर्ट आपल्याला लक्षात येईल. साइन च गुणोत्तर हे स छेद क. स म्हणजे काय? समोरील बाजू. क म्हणजे काय? कर्ण. त्यानंतर कॉस असेल समजा, तर कॉस थिटा हे एक लघुकोन घेतला, तर ल छेद क. ल म्हणजे काय? लगतची बाजू छेद कर्ण. इन शॉर्ट आपण एक अक्षर, त्या अक्षरावरून आपल्या लक्षात ठेवता येऊ शकतं. टॅन गुणोत्तर, टॅन थिटा समजा, तर स फॉर समोरील बाजू आणि ल फॉर लगतची बाजू. म्हणजे आपल्याला साइन गुणोत्तर असेल तर स छेद क, कॉस गुणोत्तर असेल तर ल छेद क, आणि टॅन असेल तर स छेद. हे लिहिण्यासाठी नाहीत, पण लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एक अक्षर, एक सिंगल अक्षर वापरून आपण ते लक्षात ठेवू शकतो. साइन थिटा स फॉर समोरील बाजू, क फॉर काय? क कशासाठी? आपण कर्ण. त्यानंतर कॉस थिटा म्हणजे कॉसचं गुणोत्तर असेल तर लगतची बाजू छेद कर्ण. नंतर टॅन गुणोत्तर असेल तर ते समोरील बाजू छेद लगतची बाजू. तर अशा प्रकारे आपण ही सूत्र लक्षात ठेवू शकतो, आणि फार सोपे आहेत, काही कठीण नाही फारसं. आपण याच्या आधारे आपण काही सराव जो तुमचा 8.1 आहे ते आपण घेऊ याच्यामध्ये. तर सराव संच 8.1. पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे शेजारील आकृतीतील, ही प्रश्न इथे लिहितो, शेजारील आकृतीतील त्रिकोण PQR चा कोण R हा काटकोन आहे. तर खालील गुणोत्तर लिहा. तर खालील गुणोत्तरे लिहा, असा प्रश्न. कोणती खालील गुणोत्तरे? तर ती साइन P, दुसरा आहे कॉस Q, त्यानंतर टॅन P, तिसरं गुणोत्तर, आणि चौथा आहे टॅन Q. असे तुम्हाला 4, आणि ती आकृती अशा प्रकारची दिलेली आहे. P Q सॉरी R आणि हा Q. कोण R हा काटकोन आहे असं प्रश्नात म्हटलेलं आहे आपल्याला. कोण R हा काटकोन आहे. आणि खालील गुणोत्तरे लिहा. साइन P, कॉस Q, टॅन P आणि टॅन Q अशी 4 गुणोत्तरांचे आपल्याला गुणोत्तर लिहायचे. तर सुरुवातीला आपल्याला लक्षात येतं आपल्याला कोणत्या या आकृतीमध्ये आपण पाहतोय तर R हा काटकोन आहे. मग R च्या समोरील बाजू कोणत्या? R ची समोरील बाजू जी कर्ण आहे कोणती असणार आहे? PQ. म्हणजे लक्षात आपल्याला इथं आलं पाहिजे की हा काय आहे? कर्ण. मग आपण लक्षात घ्या P कोणाच्या समोरची बाजू कोणती? P. आता आपण कोणत्या दोन कोणाच्या बाबतीत घेणार आहोत? R हा काटकोन आहे म्हणजे R सोडून द्यायचा, आणि लघुकोन कोणते आले? कोण P आणि कोण Q. हे काय आहेत? लघुकोन आहेत. म्हणजे कोण P आणि कोण Q या दोनच कोणांची आपण ही गुणोत्तरे घेणार आहोत. तर कोण P चं गुणोत्तर आपण बघणार आहोत. इथं कर्ण
P च्या समोरची बाजू QR, लगतची बाजू PR हे लक्षात घ्या. त्यानंतर Q कोण लघु कोण आहे त्याच्या समोरची बाजू कोणती आली PR आणि लगतची बाजू QR आणि हा तर कर्ण आहे. म्हणजे हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला गुणोत्तर लिहायला सोपं आहे. तर आपण तर लिहूया. आता याच्यामध्ये पहिलं जे आहे ते sin P. तर sin P तर रोमन 1 टाकूया आपण. sin P काय सूत्र आहे आपल्याला साइन गुणोत्तर इथं आपल्याला लिहिले पहा. कोणासमोरील बाजू छेद काय कर्ण म्हणजे कोण P समोरील बाजू छेद कर्ण. इथं जो काही कोण दिलेला आहे त्या कोणासमोरचीच बाजू घ्यायची लक्षात घ्या. आता कोण P कुठे इथे आहे. त्या कोण P च्या समोरची बाजू कोणती आहे QR म्हणून QR छेद कर्ण कोणता आला तुमचा PQ. त्यानंतर म्हणून इथं sin P QR छेद PQ. बरोबर. त्यानंतर दुसरं समजा दुसरं गुणोत्तर आहे cos Q. cos Q cos गुणोत्तर आपण इथं पाहिलेलं काय सूत्र आहे कोणालगतची बाजू छेद कर्ण म्हणजे Q कोणालगतची बाजू. Q कोणता इथं कोण आहे कोणालगतची बाजू इथं लिहा सूत्र अगोदर कोण Q लगतची बाजू छेद काय कर्ण. सूत्र पाठ असेल तर तुम्हाला सहजपणे लक्षात येईल या ठिकाणी. कोण Q आता इथं बघायचं आकृतीमध्ये कोण Q कोणता आहे हा. तर याच्या समोर ची बाजू कोणती आहे PR आहे. पण आपल्या समोरची घ्यायची का नाही लगतची बाजू घ्यायची. हा कर्ण आहे PQ. मग समोरची बाजू PR आहे. मग लगतची बाजू कोणती राहिली QR. म्हणून QR छेद कर्ण आपल्याला माहिती आहे PQ. म्हणून cos Q बरोबर QR छेद PQ. त्यानंतर तिसरा पण इथं तुम्ही एका खाली एक लिहायचे पण मी बाजूबाजूला लिहितोय. tan P हे गुणोत्तर घ्यायचं. tan P तर tan गुणोत्तर आपल्याला इथं सूत्र आहे बाजूला समोरील बाजू छेद लगतची बाजू म्हणजे इथं कोण P समोरील बाजू छेद कोण P लगतची बाजू. बघायचं इकडे P कोण कोणता आहे हा P. तर याच्या समोरील बाजू कोणती आहे समोरची म्हणजे लक्षात ठेवायचं इथं P च्या समोर असं स्ट्रेट पाहायचं QR आहे आणि म्हणून इथं QR लगतची बाजू एक समोरची एक लगतची आणि एक कर्ण तीनच बाजू असतात. आपण समोरची बाजू पाहिली QR हा कर्ण आहे म्हणजे लगतची बाजू ही तर PR असणार PR. म्हणून tan P बरोबर QR छेद PR. तर हे असं तीन गुणोत्तर. चौथं गुणोत्तर आहे ते आपण एक याच्यातलं राहिलेलं आहे तुमच्या लक्षात सूत्र आहे. चौथं जे आहे ते मी इथं लिहितो. चौथं गुणोत्तर काय घ्यायचं आपल्याला tan Q. सो इथे या ठिकाणी tan Q काय सूत्र आपल्याला माहिती आहे Q कोणा समोरील बाजू छेद Q कोणा लगतची बाजू. सो Q कोणा लगतची बाजू आपण सॉरी समोरील बाजू कोण Q समोरील बाजू छेद कोण Q लगतची बाजू. Q कोण इथे पहा त्याच्या समोरची बाजू कोणती आली समोर म्हणजे लक्षात ठेवायचं असं समोर PR आणि लगतची बाजू हा कर्ण आहे कर्ण सोडून द्या. Q च्या समोरची बाजू PR आणि लगतची बाजू काय असणार आहे QR असणार आहे QR. म्हणून tan Q PR छेद QR. बघ
म्हणजे ही आपण गुणोत्तरे अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे पहिले तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे आणि त्या सूत्राच्या आधारे आपल्याला आकृतीकडे पाहायचे. आकृतीत आता आकृती बदलली की हे पूर्ण बदलणार आहे. म्हणजे आकृती वेगळी असेल तर तुमची हे पुढच्या बाजू वेगवेगळ्या येणार आहेत. आकृतीत जो काही नावं आहेत ती नावं चेंज केली तरी सुद्धा ह्या ज्या बाजू आहेत त्या वेगळ्या येणार आहे. तर सहजपणे आपल्याला समजण्यासारखं आहे. दुसरं उदाहरण घेऊया आपण. सर्वांना समजलं असेल हे उदाहरण, पण फार सोपं आहे. सूत्रात फक्त या आकृतीकडे पाहायचं, समोरील बाजू, लगतची बाजू आणि कर्ण, तर 3 गोष्टी समजल्या की तुम्हाला लिहिता येण्यासारखं आहे. दुसरं उदाहरण बघूया आपण. दुसरं उदाहरण असं दिलंय. दुसरं उदाहरण, त्रिकोण XYZ हा त्रिकोण XYZ हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. कोण XYZ बरोबर 90 अंश. कोण XYZ बरोबर 90 अंश. बाजूंची लांबी किती दिले? A, B आणि C. A, B, C अशी दिली आहे. म्हणजे आकृतीत आपल्याला बाजूंची माप ABC असे दिलेले आहे. यावरून खालील गुणोत्तर लिहा. यावरून खालील गुणोत्तरे लिहा. आणि आकृती अशा प्रकारे दिली गेली. X, Y आणि Z हा Y कोण हा 90 अंश आहे आणि बाजू YZ ही A दिलेली आहे आणि YX B दिले आणि ZX ते आपल्याला C दिलेलं आहे. तर आपल्या लक्षात येते की कोन Y हा 90 अंश आहे. त्याच्या समोरची बाजू कर्ण कोणता आहे? XZ आणि त्याचं माप किती दिले, त्याची लांबी किती दिली? C दिलेली आहे. तर इथं कोणती गुणोत्तर काढायला सांगितलेत बघा. नंबर 1 sin X. दुसरं जे गुणोत्तर आहे ते tan Z. थर्ड तिसरं दिलेलं आहे cos X आणि चौथं विचारलं tan X. असे 4 गुणोत्तर विचारले. तर आपण बघूया. पहिलं गुणोत्तर आपल्याला काय? sin X. तर साइन गुणोत्तर आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे त्या कोणासमोरील बाजू, कोन X समोरील बाजू छेद कर्ण. हे तोंडपाठच पाहिजे आपल्याला. साइन म्हटलं की समोरील बाजू छेद कर्ण हे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर X कुठे आहे कोण पाहायचा? X कोण कोणता आहे? हा, तर X कोणच्या समोरची बाजू कोणती आहे? YZ. तर YZ छेद कर्ण कोणता आहे? XZ. याची किंमत किती आहे पहा. YZ ची किंमत इथे दिलेली आहे तुम्हाला A आणि XZ ची किंमत C. म्हणून
साइन एक्स बरोबर ए छेद सी. त्याच्या खाली दुसरं गुणोत्तर. सोपं. आता हे एबीसीच्या ऐवजी काही वेळेला तुम्हाला अंक पण देतील, 2 4 5 असे वगैरे, तर तेच अंक या ठिकाणी असे लिहायचे. दुसरं गुणोत्तर टॅन झेड. टॅन झेड, टॅनचं गुणोत्तर आपल्याला माहिती आहे की टॅन जो काही कोण असेल त्या कोणासमोरील बाजू छेद त्या कोणा लगतची बाजू, म्हणजे कोण झेड समोरील बाजू छेद कोण झेड लगतची बाजू. समोरील बाजू झेड कुठे पाहायचा, इथं झेड आहे, तर या कोणा समोरची बाजू कोणती आहे पहा, या झेडच्या समोरची बाजू वाय एक्स. वाय एक्स आणि छेद लगतची बाजू. आता ही समोरची बाजू, हा कर्ण आहे आपल्याला माहिती आहे, काटकोणाच्या समोरचा कर्ण आहे. तर झेडच्या समोरची बाजू वाय एक्स आणि मग लगतची बाजू कोणती असणार आहे, वाय झेड. म्हणून वाय एक्स ची किंमत किती आहे, इथं बी दिलेली आहे आणि वाय झेड ची किंमत काय आहे, ए. म्हणून टॅन झेड बरोबर बी छेद ए. तर आता आपण तिसरं काय कॉस एक्स आहे. तर कॉस एक्स, आता कॉस गुणोत्तर आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. त्या म्हणजे जो काही कोण घेणार आपण, त्या कोणाचं जे गुणोत्तर घेणार कॉस, तर त्या कोणा लगतची बाजू छेद करणं. आता म्हणून या ठिकाणी सूत्र कोण एक्स लगतची बाजू छेद काय कर्ण. आपण पहा एक्स कोणता कोण आहे इथे, तर याच्या लगतची बाजू बघा, एक्सच्या समोरची बाजू वाय झेड आहे, कर्ण एक्स झेड आहे, लगतची कोणती राहिली वाय एक्स. वाय एक्स कर्ण कोणता आहे एक्स झेड. एक्स झेड म्हणून आता वाय एक्स ची किंमत दिलेली आहे तर बी आणि एक्स झेड ची किंमत सी, म्हणून बी छेद सी. म्हणून कॉस एक्स बरोबर बी छेद सी. आणि आता चौथं जे राहिलेलं आहे टॅन एक्स. टॅन एक्स मी इथं बाजूबाजूला लिहिलेत, पण तुम्ही एका खाली एक लिहायचे. टॅन एक्स, टॅन गुणोत्तर आपल्याला माहिती आहे, एक्स असेल तर एक्स कोणा समोरील बाजू छेद एक्स कोणा लगतची बाजू. कोण एक्स समोरील बाजू छेद कोण एक्स लगतची बाजू. आता वाय एक्स कडे या. एक्स समोरील बाजू कोणती आहे वाय झेड आणि लगतची बाजू कोणती आहे, हा कर्ण आहे, काटकोणच्या समोरचं कर्ण आहे. लगतची बाजू कोणती असणार वाय एक्स, म्हणजे एक्सच्या समोरची बाजू वाय झेड आणि लगतची बाजू कोणती असणार आहे, एक्सच्या लगतची बाजू ही समोरची, हा कर्ण म्हणजे ही राहिलेली लगतची बाजू. मग वाय एक्स लगतची बाजू आणि वाय झेड ची किंमत किती आहे तर ए आणि वाय एक्स बी, म्हणून टॅन एक्स बरोबर ए छेद बी. तर अशा प्रकारे आपल्याला सहजपणे हे जे गुणोत्तर आहेत ते लिहिता येतील. फक्त तुम्हाला सुरुवातीला एखादा काटकोन त्रिकोण काढला असता, त्याच्यामध्ये समोरची बाजू कर्ण लगतची बाजू या किमती म्हणजे त्या बाजू जर समजल्या आणि जर सूत्रपाठ असेल तर या प्रकरणातली जी उदाहरणं आहेत सराव संचातील उदाहरणं ती सहजपणे सोडवण्यास शक्य आहे आणि सोपं आहे, फार काय कठीण नाही, मात्र सूत्र लक्षात ठेवावी लागतात. तर आज आपण काय पाहिलं
त्रिकोणमिती, गुणोत्तरे, साइन कॉस टॅन, त्याची सूत्र पाहिली आणि त्याच्यावरची काही उदाहरणं पाहिली. मला वाटते सर्वांना हे समजलं असेल. फार सोपं आहे. सूत्र लक्षात असतील. या पाठामध्ये आपल्याला ही 3 सूत्र जे आहेत, म्हणजे 3 गुणोत्तर आहेत, सॉरी, या 3 गुणोत्तरांचाच अभ्यास आहे आणि जे एक्स्ट्रा जी पुढची 3 गुणोत्तर आहेत ती 10वी मध्ये आहेत. तर त्याचाही अधिक माहिती म्हणून आपण या वर्गात आपण अभ्यास पुढच्या तासाला घेऊया आणि उर्वरित उदाहरणं आपण सोडवणार आहोत. सर्वांना उदाहरणं समजले असतील असं समजेल. चित्रपाठ असतील तर हे समजेल. तर धन्यवाद सर्वांना. पुन्हा एकदा आपण जो काही आज पाठ घेतला ते समजलं असेल. धन्यवाद.